म्हणजे VK सिंग हा CID ला भेटण्यासाठी आला होता. नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली. म्हणजे सत्तेत आहेत, त्यांच्यात ताकद असेल तर थोडी ताकद लावून FIR तर होऊ द्या आणि दिल्लीत जाऊन काही लोकांशी, मोठ्या नेत्यांशी जाऊन जर पाठपुरावा केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. पण बघा, काल VSR कंपनीचा मालक म्हणजे VK सिंग हा CID ला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होती. 11-11:30 वाजता VK सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं. फार नाश्त्यापासून जेवणापर्यंत आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली. त्याच्याच बरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही. मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो VK सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं. म्हणजे एवढी VIP ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये असणाऱ्या प्रमुख जो कोणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही VIP ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे. आज संध्याकाळी 4 वाजता मी CID ला जाणार आहे. माझ्याकडे जी काही कागदपत्र नवीन आलेले आहेत मी त्यांना ती देईलच. पण त्याच्याच बरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं AIB चा रिपोर्ट हा आल्यानंतर आम्ही FIR करू. मग आज जाऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत की तुम्ही FIR करणार आहात का. तसं बघितलं तर लिगली ते FIR केलं पाहिजे, पण बघूया. त्यामुळे सत्तेत असणारे, दादांबरोबर काम करणारे, दादांच्या फार जवळचे असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या ताकदीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, FIR त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत. याच्यावरनच समजून घ्या सत्तेत असून सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही. त्यामुळे कृपा करून तुमची ताकद, तुमच्या सत्तेचा वापर करून कुठंतरी या इन्व्हेस्टिगेशनला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. एवढीच विनंती त्या लोकांना मी त्या ठिकाणी मानत होते. ते विमान इराणच्या गव्हर्नमेंट कडनं नाही तर त्या डिफेन्स कडनं हे पाडण्यात सुद्धा येऊ शकलं असतं. माझा मराठी नाही तर महाराष्ट्राचा एखादा VIP ला तशी परिस्थिती नाही तर त्या सिच्युएशन मध्ये टाकलं जात असेल तरी VK सिंगला वाचवलं जातं. आणि इथं दादांचा ऍक्सिडेंट त्याच्याच विमानात झाल्यानंतर बरेच पुरावे हे VK सिंग नाही तर त्याच्या मागे असणारी जी काही कॉन्स्पिरसी हे देऊन सुद्धा VK सिंगला जर वाचवलं जात असेल तर VK सिंगच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे. हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आहोत. अनेक मोठ्या नेत्यांची नाही तर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची विमानं VK सिंग स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून उडवतो. बऱ्याच लोकांचा पैसा VK सिंगच्या कंपनीमध्ये असला असल्यामुळे त्याचे पुरावे आम्ही दिले असल्यामुळे VK सिंगला वाचवलं जातं. पण या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांचा जो काही घातपात नाही तर घात झाला नाही तर ऍक्सिडेंट झाला, अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे.